तूळ राशी. श्रावण म्हणजे पुनर्जन्म. कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही. ब्रह्मयोग सुरू. श्रावणात घडणार अद्वितीय परिवर्तन. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. श्रावण महिना म्हणजे फक्त धार्मिक व्रते उपवासाचा कालावधी नाही. तो आहे एका आध्यात्मिक उन्नतीचा, पुनर्जन्माचा आणि कर्मधर्माच्या चक्रातून बाहेर पडण्याचा काळ. विशेषतः तूळ राशीच्या जातकांसाठी 2025चा श्रावण महिना एक गूढ, परावनुभूतीपूर्ण आणि नियती बदलणारा टप्पा ठरू शकतो. या महिन्यात शुक्र, शनी, गुरु आणि चंद्र यांच्या शक्तिशाली संयोगामुळे ब्रह्मयोग तयार होत आहे, जो तुमचं आयुष्य पार बदलून टाकू शकतो. कोणतीही नकारात्मक शक्ती आता तुम्हाला थांबवू शकणार नाही, कारण ब्रह्मदेवानी स्वतः तुमचं नवीन जीवनपथ लिहायला घेतलंय. 1. ब्रह्मयोग म्हणजे काय आणि तो तूळ राशीवर का प्रभाव टाकतो? ब्रह्मयोग म्हणजे ज्यावेळी ग्रहांचा असा संयोग तयार होतो की आत्म्याचा जुना ठरलेला मार्ग मोडतो आणि नवीन नियती तयार होते. श्रावण 2025मध्ये शुक्र तूळ राशीचा स्वामी असून आध्यात्मिकता, सौंदर्य, कलेचा आणि प्रेमाचा कारक आहे. शनी तूळ राशीच्या कर्म हिशेबाकडे बघतोय, पण त्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. गुरु नवम स्थानात संचार करत असून तुम्हाला धर्मपथ दाखवत आहे. हा सगळा संगम ब्रह्मयोग तयार करतो, ज्यामध्ये तुम्ही तुमचा भूतकाळाच्या कर्मजाळातून बाहेर येता आणि नव्या नियतीकडे वाटचाल करता. 2. पुनर्जन्माचा संकेत. जुनं मोडून नवीन बांधणी. या श्रावणात तुमचं आयुष्य मोडणार नाही, ते पुन्हा घडवणार आहे. जी नाती तुटली ती नव्याने जोडली जातील. जे स्वप्न कोसळले ती नव्या उंचीवर नेली जातील. जे तुम्हाला गाडून टाकू पाहत होते त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही फिनिक्ससारखं उभं राहाल. तूळ राशीचे जातक गेल्या काही महिन्यांपासून भावनिक संघर्ष, विश्वासघात, आत्मशोध आणि तडजोडीच्या स्थितीत होते. परंतु ब्रह्मयोगामुळे आता हृदयाचा नवा दरवाजा उघडणार आहे. 3. कोणतीही शक्ती थांबवू शकणार नाही, कारण ब्रह्मदेव जागे झालेत. या काळात तुमच्यावर कोणताही जादूटोणा, शत्रुता, दृष्ट लागणं, अपयश प्रभावी होणार नाही. कारण ब्रह्मयोग हे केवळ शुभसंयोग नाही, तो ब्रह्मदेवांचा आदेश आहे. या आत्म्याचा मार्ग मोकळा करा असा. या आदेशामुळे शत्रूंची शक्ती निष्प्रभ होईल, काळ अनुकूल होईल, अडकलेले पैसे, प्रॉपर्टी, संधी परत मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आत्म्याला एक वेगळी दिशा मिळेल. 4. श्रावणातील गूढ संधी. ती धाग्याच्या रूपात येईल. श्रावणात तुम्हाला एक गुप्त संकेत, स्वप्न, एखादी साधू स्वामींची भेट किंवा अपघाताने आलेली व्यक्ती जीवन बदलणारा संदेश देऊन जाईल. हा ब्रह्मयोग फक्त बाह्य घटनांमध्ये नाही, तर तुमच्या अंतर्मनात घडतोय. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक व्हाल, तुमच्या दोषांचा स्वीकार करून त्यावर मात कराल आणि जीवनाला एक वेगळा अर्थ द्याल. 5. तुमचं कर्म फळ देणार, पण आधी तुम्ही स्वतः बदलाल. तूळ राशीच्या जातकांसाठी हा श्रावण म्हणजे कर्मपरिपक्वतेचा काल आहे. तुम्ही मागच्या 7 वर्षात जे जे चांगलं किंवा वाईट केलं आहे त्याचा हिशोब ब्रह्मदेवांनी समोर ठेवला आहे. पण फरक एवढाच आहे की यावेळी दंड नाही, संधी मिळणार आहे. तुमच्या कर्मात दया, कष्ट, निस्वार्थ प्रेम आणि सहनशीलतेचे बीज आहे, त्यामुळे ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी पुनर्जन्माचा मार्ग तयार केला आहे. तूळ राशीच्या प्रिय आत्म्यांनो, तुमच्या जीवनात आलेल्या संकटांनी, संघर्षांनी आणि अंतर्बंधांनी तुमचं मन इतकं थकवलं होतं की एखाद्या वेळी तुम्ही स्वतःला हरवलं होतात. पण ब्रह्मदेवांच्या योजना नेहमी मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या असतात, कारण त्या आत्म्या घडवण्याच्या, पुनर्जन्म घडवून आणण्याच्या असतात. श्रावण 2025 म्हणजे तुमचं पुन्हा उभं राहणं आहे, एका नवीन जाणीवेने, नवीन इच्छाशक्तीने आणि ब्रह्मतेजाने. या काळात तुमचं जुनं दुःख कर्मातून मुक्ती देऊन जाईल, तुमच्या अपमानांना सन्मानात रूपांतरित केले जाईल आणि तुमचं मौन शक्तिशाली ब्रह्मवाणी ठरेल. ब्रह्मयोग हा केवळ ग्रहांचा खेळ नाही, तो ब्रह्मदेवांनी खास तुमच्यासाठी आखलेला मार्ग आहे, जिथे कोणतंही संकट, कोणताही शत्रू किंवा कोणताही अंधार विजयी होणार नाही. तूळ राशीचा हा काळ म्हणजे दगडाला स्पर्शून सोनं होण्याचा क्षण, मरणातून जीवन मिळण्याचा संकेत आणि नियतीलाच नवीन दिशा देण्याची संधी. तुमचं अंतर्मन आता ब्रह्मदेवांच्या आदेशाने जागृत होत आहे. हीच वेळ आहे स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची, प्रार्थनेने अंतर्यामी ब्रह्माशी संवाद साधण्याची आणि तुमचं जीवन एका नवीन पवित्र पर्वाकडे नेण्याची. शेवटचा संदेश. श्रावणात तुम्ही फक्त व्रत कराल असं नाही,
तुम्ही आत्मशुद्धी कराल. तुम्ही फक्त जप कराल असं नाही, ब्रह्माशी प्रत्यक्ष संवाद साधाल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जसे आधी होते तसे कधीच राहणार नाही, कारण ब्रह्मयोग तुमचं पुनर्जन्म आहे. तयार रहा. एक नवीन जीवन, एक नवीन प्रकाश आणि एक नवीन तुम्ही उदयाला येत आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.